राहू दे ना इथे तेवढं लांबून तो इथं घेऊन मग मुर्गा गेलो बांध करून ठेवतो ना परत जसा इच्छू पिच्छू इकडे जवळ जाऊ बरं चावायचं इच्छू सगळं राहतं इथं ते गवत होतं चंदू ये का ना एक बाळा तिकडं कुठं चालला इथं करू ना ते आपल्या सरपणा तिकडे जावं लागणार चालू ना परत सरपणा तिकडे जावं लागेल ना सरपण तू कुठे मग काय असंच खाली जायचं आणि यायचं मग सामान घेऊन गेलं सरपणाच रे सरपणाला जाऊ ना डोक्यात काय माहिती मोकळ टाकलंय तिथं उलट आहे ना आपण हरभरा वाज पॉइंटले मस्त आहे तो चंदू एकदम पटाक माथे होय असं मी एकटा जाऊ सरपणा नाही जाऊ आपण झाले तुला तयार चला आता काय फाट फोडू नका अरे पण सरपणाचं कसं करायचं नको नको तसं नको अहो त्याला अजून एक सपोर्ट लावला का बरोबर बसतंय तुम्ही गात्यातला अभंग आपली आपण करा सोडून चला होय चंदू जरा छोटा वाटतोय मला त्यालाही पात्र टाकून वर घेऊ आपण सगळ्यांना पात्री टाकले होईन पलटी नाही ते एक काम करा माती लुटू पात्री टाका आपल्याला बात्रीला काही होते चला फक्त इच्छा गाडी बंद चला या माय गाडी बंद करा लाईट फक्त करायची काढून पडणार उघडून पडम काढ ना उकळू काय शेंगा आल्या का किती दिवसांनी येतील 4 महिने लागत आहे विमो आपला 2.5 महिन्याचा तुला अशीच राहू दे रे नाही विषय कसा अन्न आता आपल्याला म्हणणारच नाही तुला अशीच राहू द्या आपल्याला शेंगा मोठ्या जाळ्याला मोठी अशी ते जाळी होतो बाजार हाय की ओके हाय की हरभरा त्याला आंबे एवढं आलं की आपण 10 वाजता डाळच्या चंदू बात आहे ना डाळच्यातच ते दाल खिचडी होईल नाही ते डाळ खिचडी काय खिचडी वेगळी असते आपा मागच्या टायमाला कसा करतो बरं का बापूर एक पिंगो आणायला होती बरोबर दालच्या गेला अण्णा काय लावले नाही तर तुला 2 लेग पीस आणायचे अरे इकडून ये ना तो आणतो म्हणतोय लेग पीस 2 आणायचे 2 त्याला सांगून ठेव आता 2 लेग पीस केवढे इथले 3000 रुपये भेटत बाई माझा तो पान कुठं ठेवतोय हो करतो काय इथं चोऱ्या मारायला होतात बाबा एवढं पण नका गरीबाला काढतो 5,000 तिथे गेलं पाहिजे असं गरीब काय परत परत काढणार आहे तो आमच्यासाठी नाही आता पार्टीसाठी आता बघ दोन्ही पण नाही तो बसल ना भाऊ शिव पाणी टिकून बसल करून टाक बरं पाना सगळ्यावर बसला बोला थोडं गुतो आपला येडा वापला तर काय इकडे पडला ओके आता काय नाही काय नाही आलं मित्राकडे पाण्याने बसला माती टाकायची पात्ता थोडी खडा टाकला होता इथं मी नाही एकच पाणी होता इथं मध्ये खाली खडा टाकायचो याच्यात कोपऱ्यात खडा टाकला बसायची पहिले पैसे लाव धरायचे लोक पौर्णिमा आहे सगळं मान्य पाणी हिच्या तरी त्याच्यातच ना पैसे नाही तर मग ती काय म्हणतात त्याला बस राहू द्या कुठं जाते 3ची मोटर असते ना तर आता 1 तासाच्या ऐवजी अरे मग एकट्याच मला ऐकायला
इथं काय मुगी फिरली मुगी पण आंधळा तुला ते पण ते जमत नाही पुढे. अण्णा कुठल्या वेळी पाऊस चांगला झालं शशीन आपण घ्या रे गावात. वावर भाऊ मला करायचीच ना आता इथून पुढं बांधकाम करायचं आणि ते पावसाळ्यात ट्रॅक्टर. अरे लई बी करतात काम झाले तुला सांगतो गेल्या वर्षी फेल गेले यंदाही पण आहे ना सगळं फेली. काय हा काय हरभराचं तुला सांगतोय ना 9-10 हजार रुपये झालं खर्चच तेवढा झाला जवळजवळ. मग एवढं आपण आज बोल मग पेट्रोल किती जाते तुम्ही आता पैसे खर्च टाकला असतं बांधकाम जर केली असते ना मी वावर करतो तेव्हापासून आता ह्या सीझनला आतापर्यंत कमीत कमी लाखभर रुपये कमावलं असतं. आपले आपण करतो. वावर नाही करत नाही करायचं. आता नावरून द्यावं लागतं. काय तर मी ना डायरेक्ट सेकंड टाप टाकला हरभरा निघता टाकलं त्याला काय रे वाटायला का ट्रॅक्टर माती ना पाय शेताची माझी तिथे चांगलं होतं रे. सपाटी लेवारी गेलो आपण तिकडे इथं मार डोक्यात काय नको डोकंच नको लावा. आम्ही हरभरा बाजून खाल्ला होता. अरे आम्ही चौघच होतो. सासूची भांडी नाही भेटते त्याने फोन केला यार नाही मग नाही गेलं तुम्हाला चिटकायचं एखादं सांगतोय का तरी वरती तार आहेत म्हणून. अरे पण वरती थोडी तारा बघितलं आपण. ओके तू चंदू होता का रे रातच्या 12 हा होता ना चंदू पण. मला फोन करी मोठा मोठा वाघ आहे तोय. बरं आणि तुम्हाला एक माहिती का तुम्हाला एक माहिती का आमच्या इथे एक माणूस काय माहिती का वाघ 2 किलोमीटर उडी मारतो. अण्णा तिकडे आपण सरपाट घेतलं ते नाही का तिकडल्या साठी बघा चंदू आपल्या येडा मारून नाही का वाघ आहे वाघ 2 किलोमीटर उडी मारतो मला. मला पुढे येऊ दे. त्याच्यामुळे म्हणला मी शेकर घे. त्याच्यामुळे मी ना डोंगरात गुरत नाही घेऊन गेलो शाळेपाशी थांबला. इथून जायचं का हे तू वाट आहे भाऊ नको तू अण्णा तुला माहिती होती करायची दुपारी मी आला होता आणि मग काय ऐका मी काय म्हणलो होतो तुला अरे काही नाही तू आम्हाला मस्त गंडवलंय. बांधले आपण उद्या उभं करू एखादं मला द्यायचं लावून एखादं बरं म्हणलं ना ज्वारीचं ताट उपटून लावून. ए बापू काय तेवढं लय भारी उलट डॉक्टर लावले येड्या इथं लय गप्पा वाघ आला तर शिशला घेऊन जाईल सापडायचं सावकाश पुढं काटे द्राक्ष उडी काट्यात तिथे ना लाकड होतं कोणतं बरगी भाऊ नका डाळली होती काटाच आहे का काढायला तरास न्यायला तरास. आग लावून घेऊन जाणार पार वाटलेली आता काय कर अख्खच नाही उचलून कोण काय म्हणायचं नाही ना. चंदू काय करायचं हरभरा हे खायला काही मॉडर्न सगळे हे वारोळ येते पुढचं घ्यायचं ते पुढं बाबळीत घ्यायची बापू तुझी दाखल लाव. रेडे काटतले इथे
बाहुबली 2 बरा लावल्या जमत नाही इकडे थांब तुला पाणी न्यायचं का बाबळ सोडत एकदाच लावून ठेवू कायम जीव संपतोर फक्त पुढे लागन तिकडे बरा लात घालते जरा अंदाज घालून घाल शेजारचं दडपण पाहिजे साडू बाई तुझ्या पण सावध राहा काय बोलला तर शिग्ग पायकून घ्या लाच बस लातले बेकार बावली बुडी देतात तू काय तू फार चिरपळ उठा घेऊन आणि पळत येऊन टाकल्या किचनच्या बाहेर तू गॅरेज मध्ये पडत इकडे डायरेक्ट दुसरा मधला डायरेक्ट खाली लाकूड नाही दगड नाही घेत चंदू मोठे दगड आहे इथे तऊ मास खाणं द्यायच्या चंदू दगड बघा एखादा ओके ह्याला लात मारली ना ते तुटन लात एवढी तुटलं हा. वळ बाहेर बाहेर वळ अरे वा हे माग सर शिशी हे कांदा उपटून घ्यायचं बरं खाली ठीक आहे काटेत पडली आम्हाला खिचून बघ तिकडे मोडलं हा बापू उभा राहा नीट बैल दाबला त्याची ताकद लाव ये बात बाजार सर नाही लय लागल भात आणि ते शिजवायचं आपल्याला हे घेऊन अक्काच्या खांद्यावर उचलून नाही काय नाही एवढं मोठं पुढे नाही बॉम्ब आणणार नाही जीव पण ते न्यायचं सोपं आहे एवढं बापू घे ना खांद्यावर उचलून मी काय म्हणतो बापू ह्याच्यात घातलं तर मोडल नाही त्यात घालायचं आकुडे हे आहे घेतो फट आहे नाही इथंच ठीक आहे मोडल रे नाही पार्टी नाही शेकर हा घे अलीकडं अडकलं त्याच्यात अडकलं अलीकडे घे फक्त हा अडकलं घे हा तसंच मोड आता हा हॅलो पाच हां काय नाही हा मग तर मला तुम्ही घरी फोन करा मी लगेच खाली येतो. अरे इथं अडकलं ना ह्याच्यामध्ये अडकलं ना मोडल ते नाही एवढं नाही मोडणार रे अरे बास ना लई लाकडं झाली हा हा कुठलं झालं इकडं त्याच्यात घुसू मग तेच म्हणतो त्या आकडीमध्ये ही आकडी आहे ना ह्या आकडीत अरे मग इकडूनही बसेल ना अरे मग मी तेच म्हणतोय इकडून टाकण्यापेक्षा ना इकडं मोकळं उलट वाढायचं नाही बाबा ए बाप्पा अण्णा हे इकडे मोकळं पडणार का नाही पण तुझ्या तुरीमध्ये जात त्याच्यामुळे तो इकडे म्हणतोय जा आतमध्ये जा ए धरू लागा ना त्याला येड्यांनी इकडून अरे तुम्ही सपाटी का लागा मामा येडे म्हणलं मामा बी काय येडे सुरुवात मामाने केली अजून थोडं पुढे घ्या ना नंतर बस तेवढं तुकडं लय बारीक होईल शिशी मी म्हणलं इथून मोड हा बघ घे पुढे घे नाही ते खनपूस आहे थांब बरोबर चल हा
बस आता ते खोड मोडून आहे म्हणजे बस. शिकरू ये ना बाळा. तू साचलेली आहे का? हा कामच झालं बस. हा ते एक राहिले ते खनपूस आणि ही काय खनपूस अहो बास तुम्ही नाही हो. काहीच ना घेऊ तुम्ही. हे एक खनपूस हे कर ना. अहो, तुम्ही काहीच घेऊ नका म्हणतोय ते. बर ते पडलं मी येतो एकटा वैयक्तिक साम्राज्य आपलं. चला. नाही चंदू एक घे ना खनपूस एवढं. अरे नाही लागणार बापू. अरे लागल. काय करतो अरे डाळी शिजायच्यात. डाळी शिजायला वेळ लागतोय. आता काय सांगायचं साचलेलं नाही ना. सातवा फायदा होतो. बस बस बस. पुढे सर ना. हॅलो पप्पा कधी फोन. याला म्हणतात बैल ताकद. आज म्हणलं लाईट असेल ना आज. लाईट नाही का? लाईट मा डोक्यात येऊ नका बरं. वा इसे करते अरे मी म्हणतो लाईट आहे. मी तरी म्हणतो रविवारची दहा मारीची तरी नाही. बारी म्हणजेच घाटाचा राजा. भिडावली 3.5 फुटावर. नाही म्हणलं तुम्हाला. सकाळी नाही म्हणलं तेवढं डोक्यात नव्हतं. बरं आहे जायची म्हणलं नाही का पोरांना नाही तिथे दुकानावर. अरे सत्तू मी म्हणतो आता लाईट येणार आहे. ह्यांनी लावला आम्हाला चुना. मग भरले पण तर आता अशा प्रकारे चोरी चाललेली आहे कांद्याची. महादेवापाशी वाघ आला होता. वाघ होता ती महादेवापाशी. बस आहे बस अण्णा नकोय अण्णा. नको मालक आला चल मालक आला. हे पळ मालक आला पळ. हे पळ मालक आला. कसं आहे लाकूड चोर कसा आहे. मग कांदा तिकडे बघ ना कांदा किती मोठा पडला. ओरून मी त्याला म्हणलं शिशी थांब कुठलं उपटायचं तुला अजून अनुभव नाही. मी आणलं होतं शी हे दावा नाही तर चिकन काय झालं माहिती हे छोटे कसे करेगे. शशी कांदा आणलं होतं 4-5 किलो. कशी फुटली गाडीत तिकडे बरं गेलो त्या घेते बाय काढ म्हणलं मला द्या ना. असं बारीक तोंड केलं त्याने. ओ शेट देऊ ना अण्णा मग मी दिलं आहे. लवकर आला बरं आता पाणी नाही. तो 8 टायमिंग म्हणून आम्ही निवांत दूर पितो. गावात तिकडं मला माग भीती वाटते. मी जातो आपला पुढं. नाही मला माहिती ना रविवारची लाईट नसती संध्याकाळी. अरे पण आता पाणी ओ बोर चालू करून हो ना. बोर कसं चालू लाईटच नाही. बोर कसं चालू करायचा. दालच्या खाली बँड आवडायचे मग आता. तोंड आपटून गेला होता. हा चपला कोणच्या इथे त्याच्यासाठी
लाईट दाखव काटा बसू दिसला का घेतलं रिवर्स घेतलं तरी चालेल म्हणा मागची लाईट अयो शेत पण कांद्यावर तुला जेवण करून घ्या अरे ते मागलं घ्या ना खाली चला ना काय भूक कोणी पाडली भूक काय झालं नाही आता पकड नाही वाचायला या ना बरं आहे सवय तुला लावू काढी काढे जायचं काम करतो आम्हाला लावू काढी त्याला काय कळणार डाळच्यात काय पण शब्दाला मानण्याची राहते पटली नाही होय एवढं त्याला काय कळणार डाळच्यात काय हो ना त्या खालच नाही हो डाळच्या डाळीचं खायचं मी नशीब लागत कोणती हे कोणी एड्या कपड्याचं काम नाही काम करणं मध्ये सुद्धा डाळीच्या करता पण नशीब काय तुझं नशीब बघ मागच्या टायमाला वाचला तोंडा फिरला होता गरम डाळ तोंडा फिरली अरे अण्णा असा 4 बटन तोंडा फिरली असा पळाला अण्णा आम्ही तो आतमध्ये अण्णा बाहेरचा दरवाजा उघडून मोकळा म्हणलं बापू लय बसून तू तरी माया लय वाचलाय बाळा नाही ना ते ताजं ताजं लगेच झटपट पुसून शिव्या लय मजबूत खाल्या बा खाल्ल्या का हा काढा कुडा टाकायला होता बरं का खाल्लोच चंद्रास म्हणायचं बरं का आज चंद्रास म्हणायचं चंद्रास बनवायच्या तुझं माझ्या टाकलं ॲडिओ टाकायची बघ ॲडिओ माती अरे येड्या मग धंदा झाला शशी सर जिरी टाकू जिरी जिरा टाक ना किती बघ ना खडा मसाला कुठे ए भाऊ टाक सगळीच टाकू लय होईल ती खडा मसाला कुठे हे मग असं कुठे आणलं आपण होय शशी अवीत आहे बिघडले पाहिजे ना त्याच्यावर बसून म्हणलं ते काम करते हलवता जिरा वगैरे टाकला आता लगेच टाकला ते मला इथं काम करायचं मला ध्यान तरी झाली पाहिजे वेजचा उलट तर सगळ्यांच्या पुढं पळायला पाहिजे आमच्या पुढं हे तुमच्यासाठी चाललंय आमचा हातापिटा हा अण्णा आता पण चिकन पेक्षा डाळच्या काय मजा यायला लागली बरं का ते सारखं चिकन मला ना ते डाल त्याची आठवण व्हायची तुमच्या नाही नाही चिकनपेक्षा डालची काय लागली माहिती का तुम्ही करता नाही आवश्यक होत ते हे गाडी कपडे तिघ जणी ना अजून कुणी येऊ द्या चौकात 2 किलो मटण गाडी पर काय का असं बरं का चौकात 2 किलो मटण जास्त नाही आणत नाही लेवर होते लेवर मागच्या टायमाला ना कमीत कमी
मला वाटतं 1.5 किलो मटण उरलं असेल. नाही जास्त 2 कोंबड्या तशाच होत्या. नाही सुरुवातीला खायचो आपण आता खावत नाही. नाही पीस असलं माणूस खात आहे पण ते असं कोंबड्या असलं कमी खातात. बरं का शेतर याला आहे ना बकरा आम्ही ना चौघ असलो ना चौघ बकरू जास्त काय बघा. नाही 2 किलो पास होईल 2 किलो होते बघ. 2 किलो आपण घरी किती खाल्लं होतं. नाही 2 किलो पास होईल. बनवलं ना तुम्ही मग खा तुम्हाला लय होईल. मग तुझ्या घरचं तो बनवलं होतं. मग त्याच्या घरी तेच म्हणतोय. हा हे असतं. विचारायला लय नको टाकायला 2 किलो पास झाले जेवण नको करू. नाही एकच लेग पीस आणायचा जो काय भरेल तो. देते तसं ते तोडून आहे तोडून थोडून नाही हात आणायचा. देते तसं ती. तंदूर नको. नाही तंदूर म्हणजे लेग आपण पीस जसं मध्ये जेवलं होतं ना 2 किलो थोडीच लेग पीस भरणार आहे तेव्हा. 2-3 किलो काय भरेल नाही भरणार 2 किलो लेग पीस न काय 2 किलो भरतो काय? प्लस होईल. नाही गार झाला. बकराचं काय लेग पीस खाली काय असते बकराला काहीच नसते. 3 किलो बनव. ए पाणी घे. पाणी घे. सकाळी टाकायची आता कुठं काय पाणी मोजून देत असते 3 तांबे झाले. हिरवी मिरची हिरव्या मिरच्या घे तिकडे पडेल होते कुठं काय ना टाकायचं. हिरव्या मिरच्या का बरं मोडून टाका हिरव्या मिरच्या काय आला हो मोडून. अरे बघ ना चव एकदा खाऊन. दरवेळेस आपण काय करतो भातात हिरव्या मिरच्या टाकून मोडून 2-4 पत्ता मोडून टाकतो. एकूण टोपत नाही वाटलेलं. वाटलं मी सगळी नको नको आलो बाळा तिकडून सटकन नाही बस तिकडून बसलेला टोप तिथे ना खटकी दाकडाला पुढं झाडच नाही. लय नाही ना शेखर यांनी सुद्धा एकदा पिकअप मध्ये कोकण केली. गणपती पेपर आले शिवाय फॅमिली असती बायका बरं सगळं येणार का काय आता तेवढ्याच शिवाय लय दिवस नाही. पण शेखराची बायको प्रेग्नेंट होती तरी बाय बायकोला 3 का 3.5 महिने झाले तेव्हा मी गेलो तरी आता 9 महिने डिलिव्हरी झाली. मग शेवगा नाही होतो पाणी कांदा काय झाला कांदा टाक. पाणी कुठं दिली लिंबू शीत आहे ना लिंबू नको टमाटर लिहून नाही टमाटा माझ्या टमाटर लिहि लागायचे त्या कार्यक्रमाला टमाटर लागायचे. आंबट पाणी होतं. जाऊ दे टमाटर. आला काही जिरून पाडते नाही कांदा शिजत लाल नाही. एकदा नव्हतं आपण केला का मावले डोंगराला बटाटा लसूण टाकला आता लसूण घ्या मागले शिजला कच्चा मसाला टाकायचा लसूण टाकायचं. कच्चा मसाला पातेल घेतो तिथे हो समोर आहे. बाजूला घे सिंधू तो अन्न तो हलवायला मुडं लागा आठवणी लगेच काय ते कच्चा मसाला म्हणजे खडा मसाला त्या जिरी पडली तर त्याला टाकायचं असते. मग तांबडा तेल तर टाकायचं नाही. हे पहिलं परत. नाही तेल टाक. तेल टाकून नाही नाही लगेच नको नाही ते कांदा पहिले कांदा परतू द्या. लाल होतं रे. नाही होत त्याला नाही कांदा लई लाल होती जळतो लई कांदा. नाही मी हलवलंय कांदा लई सुंदर कापला. लसूण टाक लसूण लसूण घे चंदू पातेला होत पडेल पातेल नाकायला तेल टाका पाहिजे अण्णा. लई झाला कांदा तो गाड खटून त्याच्या मना होते टाकायचे चला कांदा बघ कसं. म्हणायचं नाही म्हणायचं नाही ते कांदा कापा लागला ना. नाही करपलंच काय ना कांदा जरा लाल नाही
गुलाबी झाला आता. आताशी कांदा वास आला मला. कांद्यातलं पाणी जाळ का अशी वेळ आहे? काय करायचं आता मागले आपण असंच केलं. बघ तेल तेलाचा अभिषेक करायचा आता. चल बघ आपण सामान जर घेतलं ना उन्हाचं घेतलं जरा लांब दांडाचं घ्या बरं का ते आता उरा सुटका होतं का मटण पलटी करताना. हे ना त्याला छमछम उडवलं जास्त जागी उडवत किती लागून पैसे भर सामान गेला आपल्याला? 1000 रुपये आंध्राचं आणलं ते लाकडं आता. माग बात आहे बरं का बापू. बरं भाऊ आंध्रा लाकडं आणलं हो अंधारात आणि काय रे मला सांगतो. अरे अंधारात तुमच्या घरी लाकडं होती ना. मग तू डोक्यात ना तू कसं काय तुम्हाला हेच काय मामा बी आले पाहिजेत ना. आता मोकळी कर. कोथमीर का नाही टाकली सगळी. लय टाकली. टाकू थोडी. इथं बसा चौकशी शकत बसा तिला दौडी काढा आपण काय हे सगळी काय टाकी तू? ताट आहेत 5 आहेत ना मग पप्प्यांनी एकत्र कर. नाही नको 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 तसं काय आता कुठं का आता नाव नाही माव खाणं नाही माहिती मला थोडंच काय जरा मी नाही तुम्ही खा न्यार जेवा मी काय मला बाद देतो बुडल्यात या बरोबर खा न्या हा बुगल्यात हा बाग हात बी धुवून आले बापू किती नाही लावून दे हा ते दिवशी गापक्याने तुला माहिती नाही खाणं हा बास 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 भाऊ अजून जेवढी लागलं बात लई मामा उरणार बात झालं मला तुम्ही पहिली शेक बसा टाटा ठेवून चिरकी टाटा ठेवून चिरकी आता का पण जेव्हा आता मोर हिडो चालू करा आपला हा बाजू बास 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 लसूण ते मामाला मामा तिथं बास ना दोड सवड मागतो चाल इकडे बस दर चिकरू तिकडे हा बस गाणं असं गाणं पाहुणे आहे जागा द्या हा पाहुणे पाहुणे इथं बसून इथं पाहुणे मी इथं बसवणार माझ्या जागेवर इथं माझ्या जागेवर पाहुणे कुठे आपल्याला लई शिकलो लागतो इथं ताडी शेपटी इकडे बस इकडे सर माग थोडं इकडे शिशी आपण एकत्र घेतो ना इकडे जागा आहे मोकळी राहते तुम्ही इकडे सारायचं नाही काय अडचण काय मस्त आहे बरं काय हो चालो दिसतं आपण सगळं जवळून का नाही मामा कांदा दे ना कांदा दे मामा कांदा घ्या ना लिंबू कांदा कांद्यावर जोर घ्या थोडा तू इथं बस नाही बसते. नाही खरं नाही ऊन लागत मला लसूण आवडत नाही मला इकडे येऊ आपल्या साईडला नाही राहू दे. इकडून लाव कॅमेरा मामीट बसून ना मग तुमचं जावं आहे बघ भाऊ कोण हा भाऊ ना मग जावा उठ म्हणलं पाहिजे मामा ते चला उठ म्हणा तुझं होत रे मामाला चिखलापुरतं जावे सोला खडू खरं आपल्याला पुढे ना काही ठरलं करायचं ना बरं का मला आधी मी नियोजन आपलं कसं मामा